नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांना कसे आहात सगळे. आजचं लेक्चर वर्ग 2 पासून ते पोलीस भरतीपर्यंत सगळ्या परीक्षांसाठी महत्वाचे आहे. चक्रवाढ व्याज जर कोणतीही प्रश्नपत्रिका बघ त्यामध्ये हमखास प्रश्न येत असतो, त्यासाठी तू सूत्राचा वापर करत असतो. आपलं तत्व आहे, आपण किती मोठा प्रश्न असू द्या, कसाही प्रश्न असू द्या, कोणत्याही परीक्षेचा असू द्या, सूत्राचा वापर करत नाही, भक्ताशनी प्रश्नाला उडवत असतो. आजचं लेक्चर शेवटपर्यंत बघा, जमलं तर आजच सगळे आपण याच व्हिडिओमध्ये सगळे टाईप चक्रवाढ व्याज दराचे कव्हर करू, अन्यथा पुढचा अजून एक व्हिडिओ येईल. आजचं लेक्चर आवडलं तशा प्रकारे तुम्हाला कमेंट सुद्धा करायची, सगळे टाईप आपण कव्हर करणार आहोत, भक्ताशनी प्रश्न उडवणार आहोत सूत्राचा वापर न करता शॉर्ट ट्रिकने. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, 20% चक्रवाढ व्याज दराने एका रकमेची किती वर्षात 5 पट होत असते. पट किती दिलेली आहे? 5 पट. लोड घेऊ नको सोन्या, -1 कर म्हणजे किती होतात? 4 होत असतात. मी पटची -1 केली म्हणजे 4 होणार. औषध स्थानी 4 ठेवले, छेदस्थानी तुला टक्केवारी ठेवायची 20 आणि गुणिले 100 करायचे, तुला तुझं उत्तर मिळतं. यार कसाही प्रश्न असू दे, भक्ताशनी उडवायचा असतो. 4 1 4, 4 5 20. या ठिकाणी 5 1 5, 5 जुने 10. हे 0 टाकून दे, तुला उत्तर मिळतंय. पर्याय क्रमांक टक्केवारी नाही बरं का, चुकून मी या ठिकाणी टक्केवारी केली. वर्षात पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. याचाच अर्थ काय, तर 20% चक्रवाढ व्याज दराने एका रकमेची किती वर्षात? 20 वर्षांमध्ये 5 पट होईल. तशाच प्रकारचा पुढचा प्रश्न दिसतोय, 15% चक्रवाढ व्याज दराने एका रकमेची किती वर्षांत 4 पट होईल. मी तुला तेच सांगितलं होतं की या ठिकाणी 4 पट दिसते ना, पट 1 कमी कर म्हणजेच किती होणार? 3. अंशस्थानी 3 येणार, छेदस्थानी 15 येणार आणि गुणिले 100 करून टाक, तुला तुझं उत्तर मिळतंय. 3 1 3, 3 5 15. या ठिकाणी छेदस्थानी 5. सगळे प्रश्न तुझ्या परीक्षेमध्ये आलेले आहेत बरं का, लय शोधलेले तुझ्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेले, आणि हे अशा प्रकारचे प्रश्न मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. सोपे सोपे प्रश्न जाणून बुजून मी आणलेले आहेत तुला समजून सांगण्यासाठी. पुढे अवघड प्रश्न दिसणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. आणि आजच संपलं व्हिडिओ, तर लय भारी आहे. मला सुद्धा लोड नाहीये सोन्या, म्हणजे मला सुद्धा लोड घ्यायचा विषय नाही, पण मला पुन्हा अजून भाग 2 बनवावा लागेल. त्यासाठी आजच मी संपून घेणार आहे सगळे टाईप तुझे. पण जर नाही संपले तर भाग 2 सुद्धा येईल. आणि आतापासून आपण चॅप्टर वाईज कव्हर करतोय. व्हिडिओ तू पहिल्यांदा बघत असेल महाराष्ट्र अकॅडमीवर तर फॉलो करून घे. फॉलो म्हणजे सबस्क्राईब करून घे सोन्या. आणि तुला माहिती आहे आपल्याला प्रतिसादाची आवश्यकता असते. तुला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक ठोकायचं आणि तशा प्रकारे कमेंट सुद्धा करायची. हा व्हिडिओ 10,000 प्लस गेला की पुढचा व्हिडिओ येईल, पुढचा चॅप्टर लगेच येईल. सगळे तुझे एकूण 19 चॅप्टर गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे एकूण 16 चॅप्टर आपण कव्हर करणार आहोत. शब्द आहे आपला. आणि एकाही प्रश्नाला, एकाही चॅप्टरला, एकाही टाईपला आपण सूत्र वापरणार नाही, भक्ताशनी उडवणार आहोत प्रश्न. हा प्रश्न तशाच प्रकारे आपण उडवतोय. 5 1 5, 5 जुने 10. या ठिकाणी सुद्धा 20 वर्ष लागतात. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तशाच प्रकारे पुढचा प्रश्न दिसतोय, 10% चक्रवाढ व्याज दराने एका रकमेची किती वर्षांत तिप्पट होत असते? तिप्पट -1 केला तर 2 होत असतो. अंशस्थानी 2, छेदस्थानी 10 गुणिले 100 करून टाक, तुला उत्तर मिळतंय साऱ्या. भक्ताशनी म्हटलं तर भक्ताशनी 0 कट, या ठिकाणी 0 कट आणि गुणिले दोघांचा केला तर पुन्हा अजून 20 वर्ष येणार. एवढे ढुसके असतात. आता पुढचा म्हणजे टाईप 2 चक्रवाढ व्याज दराचं. सगळं लोड घेऊ नको, सगळं कव्हर करणार. एका रकमेची 5 वर्षात दाम चौपट होत असते. 5 वर्षात. यापूर्वी सुद्धा आपण मेंटॉ जिंदगीच्या सिरीजमध्ये हे अशा प्रकारचे गणित घेतले होते, परंतु आता सगळे गणित एकत्र करून एकाच व्हिडिओमध्ये किंवा 2 व्हिडिओमध्ये अख्खा चक्रवाढ व्याज कव्हर करणार आहोत. 5 वर्षांमध्ये किती होते? चौपट होत असते. म्हणजे या ठिकाणी 4 होते. इथे लिहितो मी वर्ष, इथे लिहितो मी पट. मग अजून तुला काय विचारले? रकमेची किती वर्षांत, किती वर्षांत म्हणजे प्रश्नचिन्ह, आणि इथे 64 होत आहे. तू सांग सोन्या, जर मी 5 गुणिले 2 केले तर होतात किती? 10 होत असतात. अशा वेळेस मला याची जर मी दुप्पट करत असेल किंवा याला गुणिले 2 करत असेल तर याचा वर्ग मला करावा लागेल. याला जर मी गुणिले 3 केले म्हणजे वर्षांमध्ये, म्हणजे पुढे 5 वर्षात 4 होत असेल ना, 4 पट, तर 10 वर्षांमध्ये किती होणार आहे? तर याचा वर्ग होणार आहे. तशा प्रकारे या ठिकाणी चार्ट दिसतोय. ज्या वेळेस 15 वर्ष होत आहेत, म्हणजेच काय, तर 5 गुणिले 3 केल्यानंतर 15 वर्ष होत आहेत, त्यावेळेस 64 पट. किंवा अजून दुसऱ्या पद्धतीने नीट समजून घे. तुला असं नाही कळालं तर लक्षात ठेव, किती दिसते? 5 वर्ष. या ठिकाणी वर्ष करतो मी, इथे मी पट करतो, आणि इथे किती? 4 पट आहे. 4 पट म्हणजेच किती? 4 करतो मी इथे, आणि इथे 64 दिसतंय, प्रश्नचिन्ह दिसतंय. म्हणजेच काय, तर 64 पट किती? खऱ्या अर्थाने बघितलं 4 आणि 64 या दोघांचा फरक, किंवा फरक नाही म्हणता येणार, त्याला संबंध बघायचा. काय संबंध निघतोय? तर 4 गुणिले 4 केले तर 16, गुणिले 4 केले तर पुन्हा 64 येतात. याचा अर्थ काय, तर 4चा हा घन आहे. इथे 3 दिसतं ना, या 3 सोबत याचा गुणाकार करून टाक, तुला तुझं उत्तर मिळतंय. पण का गुणाकार केला त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी तुला हे सगळं काय एक्सप्लेनेशन इथे दाखवतोय. 5 वर्षांमध्ये जर 4 पट होत असेल तर 5 ची दुप्पट केली तर किती होते? किंवा 5 गुणिले 2 जर मी केले तर किती होतात? 10 वर्ष होतात.
10 वर्षांमध्ये याचा वर्ग मला करावा लागेल. म्हणजे ज्या वेळेस मी याला 2 ने गुणतो त्यावेळेस याचा वर्ग करावा लागेल. ज्यावेळेस मी याला 3 ने गुणतो त्यावेळेस याचा घन करावा लागेल. जे पटीचा घन करावा लागेल. ज्यावेळेस मी याला 4 ने गुणलं त्यावेळेस याचं 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 4चा घातांक 4 करावा लागेल मला. त्यावेळेस मला माझं उत्तर मिळेल. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय मला विचारलं किती आहे, तर किती वर्षांमध्ये 64 तर गुणिले 15 म्हणजे 5 गुणिले 3 केलं तर उत्तर येतं पर्याय क्रमांक सी या ठिकाणी 15 वर्षांमध्ये 64 पट. 20 वर्षांमध्ये किती होणार, 4 गुणिले 4 गुणिले 4 होणार. अरे सोन्या अजून मी 5 वाढवले म्हणजेच काय 5 5 25 याचा अर्थ 5 गुणिले 5 जर मी या ठिकाणी करतोय तर अजून गुणिले 4 करावे लागणार मला. म्हणजे 1 2 3 4 5 5 वेळा गुणाकार करावा लागेल किंवा 4चा 5वा घात मला करावा लागेल. त्यावेळेस मला माझं उत्तर मिळेल. तशा प्रकारे हे चार्ट दिसतोय तुला. तशाच प्रकारे पुढचं गणित आहे. जर तुला मागचं गणित कळालं नसेल तर लोड घेऊ नकोस. टाईप 2 मधील हे पुढचं गणित आहे. एका रकमेची 4 वर्षात दाम तिप्पट होते तर त्याच रकमेची किती वर्षात दाम 27 पट होणार आहे. तर बघ या ठिकाणी दिसतंय वर्ष, इथे दिसतंय पट. आणि सरसकट पोलीस भरतीपासून ते कंबाईनच्या परीक्षेपर्यंत सगळ्या परीक्षांसाठी महत्वाचे बरं का. म्हणजे PSI पासून ते पोलीस भरतीपर्यंत मध्ये ज्या परीक्षा येतात, नगर परिषद म्हण, सप्लाय इन्स्पेक्टर म्हण, पुरवठा निरीक्षक म्हण, अजून ज्या कुठल्या परीक्षा असतील ना, कर निदान प्रशासकीय अधिकारी पद, सगळ्यांसाठी मी तर म्हणतो सोन्या, जर तू त्या ठिकाणी सीसॅटच्या परीक्षेमध्ये जरी बघितलं तिथं सुद्धा तुला फायदेशीर आहे. हमखास येते तिथूनच येतील अनेक प्रश्न दिसतील तुला. पण मी तरी सुद्धा उगाच चुकीच्या कमिटमेंट तुला देणं चुकीचं आहे. जे काय माझ्याकडून जमतंय तुझ्यापर्यंत पोहोचवायचंय ते तुझ्यापर्यंत पोहोचवतोय. मोठमोठ्या परीक्षा त्याचं सुद्धा घेऊया आपण, पण आगामी काळात घेऊया. आता उपयोग नाहीये तुझ्यापर्यंत पोहोचून. आम्ही लय दिलेल्या आहेत सोन्या मुख्य परीक्षा, त्यामुळे लोड घेऊ नकोस. पण या ठिकाणी बघ एका रकमेची 4 वर्षात दाम तिप्पट होते तर त्याच रकमेची किती वर्षांमध्ये 27 पट होते. इथे दिसते वर्ष 4 आणि इथे दिसते किती तिप्पट, म्हणजेच किती पटीमध्ये 3. 27 पट किती, तर खऱ्या अर्थाने बघितलं 3 आणि 27 या दोघांमधील नेमका संबंध काय असतो, तर 3 गुणिले 3 गुणिले 3 केल्यानंतर मला 27 मिळतात. याचा अर्थ काय, तर 3चा मी घन केल्यामुळे मला 27 मिळतात. तर या ठिकाणी 3 दिसतंय, बस लोड घेऊ नको, दोघांचा गुणाकार करून टाक. 4 गुणिले 3 केले तर 4 8 4 त्रिक 12, 12 वर्षांमध्ये पर्याय क्रमांक 2 म्हणजेच काय 12 वर्षांमध्ये 27 पट होईल. जर 4 वर्षांमध्ये 3 पट त्या रकमेची होत असेल तर 12 वर्षांमध्ये त्याची पट 27 होणार आहे. पण नेमकं मी काय केलं, ज्या वेळेस मी 4ला गुणिले 3 केले तर मला 12 मिळतात. त्याचप्रमाणे मी 3ला सुद्धा त्या पटीला सुद्धा मला काय करावं लागेल, तर घन करावं लागेल, कारण या ठिकाणी मी गुणिले 3 केलेले ना. म्हणून तशा प्रकारे या दोघांचा संबंध असतो एकमेकांसोबत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या वेळेस आपण वर्षाला ज्या संख्येने गुणत असतो, म्हणजे 5 वर्षांमध्ये समजा एखादी रक्कम दुप्पट होत असेल, याचा अर्थ 10 वर्षांमध्ये तीच रक्कम जी आहे ना 2चा वर्ग म्हणजे 4 पट होईल, असं लक्षात ठेवा. किंवा 15 वर्षांमध्ये तशा प्रकारे हे एक रक्कम चक्रवाढ व्याज दराने 10 वर्षात 7 पट होत असेल. सोन्या कळते का तुला? काही एकच गणित मी समजून सांगण्यामध्ये माझाही वेळ जातोय, तुझाही वेळ जातोय. सोन्या लय टाईप समजून घ्यायच्यात आपल्याला. तशा प्रकारे कमेंट कर. समजा टाईप 2 कळायला नसेल तर पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुला समजून सांगतो. पण इथे नीट लक्ष देऊन बघ. एक रक्कम चक्रवाढ व्याज दराने 10 वर्षांमध्ये 7 पट होत असते. इथे मी तुला काय सांगितलं, वर्ष. या ठिकाणी काय पट आहे आणि तिथं लिहित बसू नको सोन्या, तिथं बघताशा निवडवायचा असतो. इथे बघ ना दिसतंय काय, 10 वर्षांमध्ये जर 7 पट होत असेल. आता नेमका काय विषय झालेला, या ठिकाणी सुद्धा वर्ष दिलेले. पूर्वीच्या गणितामध्ये इथे वर्ष दिलं नव्हतं, आपल्याला हे वर्ष काढायचं होतं. इथे पट दिली होती, इथे सुद्धा पट दिली होती, इथे वर्ष दिलं होतं, परंतु हेच आपल्याला काढायचं होतं. आता नेमकं तुला काय दिलेलं सोन्या या गणितामध्ये, इथे वर्ष दिलेले आणि 10 वर्षांमध्ये 7 पट होते तर 20 वर्षांमध्ये किती पट होणार आहे एवढं काढायचं तुला. याचं नेमकं काय दुप्पट झालेलं आहे, म्हणजेच काय 10 गुणिले 2 केलेले. याचा अर्थ हे 2 गुणिले केलेले, म्हणजेच याचा वर्ग करावा लागेल तुला. वर्ग या ठिकाणी नाही बरं का, इथे वर्ग करावा लागेल. म्हणजे जर 10 वर्षांमध्ये 7 पट होत असेल तर 20 वर्षांमध्ये 7चा वर्ग होईल, 30 वर्षांमध्ये 7चा घन होईल. सोन्या हेच तर एकमेकांसोबत संबंध असतात. तुला फक्त आकडे बदलून विचारलं जात असतं. अशाच प्रकारचे सगळे गणित आहेत. तुला खोटं वाटत असेल तर कोणती प्रश्नपत्रिका उचल आणि त्यामध्ये चक्रवाढ व्याज दर बघ. अजून आपल्याला काढायचे, लोड घेऊ नको. अनेक मी टाईम घेणार आहे तुझ्यापर्यंत. अख्खं चक्रवाढ व्याज दराचा सगळा सार पिळून तुझ्या हातामध्ये देणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये का अख्ख्या भारतामध्ये अशा प्रकारचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुला बघायला मिळणार आहे. शेवटपर्यंत बघ. फक्त तुला गणित कळतील कशा प्रकारे विचारले गेले. याचं योग्य उत्तर काय असेल मग, 7 7 49. कारण 7 गुणिले 7 तुला करायचेत ना, किंवा 7चा वर्ग करायचा. पर्याय क्रमांक सी. जर तुला घन विचारला असता तर 7चा घन कर. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस 30 वर्षांचं विचारलं असेल त्यावेळेस घन कर. एक रक्कम चक्रवाढ व्याज दराने 5 वर्षांमध्ये 4 पट होते तर 15 वर्षांमध्ये किती होणार आहे, वर्ष. या ठिकाणी पट.
हे सगळं लिहायची गरज पडत नाही, पण तुला एक्सप्लेन करण्यासाठी मला लिहावं लागतं. 5-4 म्हणजे 5 वर्षांमध्ये 4 पट होत असते. जर गुणिले मी 3 केले तर होतात किती? 15 वर्ष. तशाच प्रकारे या ठिकाणी मला 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 4चा घन करावं लागेल. म्हणजे 15 वर्षांमध्ये 4चा घन होईल. 4 चोक 16 आणि 16 चोक 64. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जर तुला असा प्रश्न विचारला ना 20 वर्षांमध्ये किती होईल, तर तुला त्यावेळेस 4चा चौथा घात करावा लागेल. बरोबर आहे. अशा प्रकारे समजा 20 वर्ष म्हटलं तर, समजा 25 वर्ष बोललं असेल तुला, तर 25 वर्षात तीच रक्कम किती पट होईल? तर 4/5 अशा प्रकारे होईल. किंवा 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 अशा प्रकारे 5 वेळा गुणाकार करावा लागेल तुला. एक रक्कम चक्रवाढ व्याज दराने 10 वर्षात 4 पट होते. सर नुसते पटीचेच आहेत का? सोन्या होऊ दे ना. सुरुवातीचे जेवढे काय असतील ना, या गणितांसाठी तू सूत्राचा वापर करत असतो आणि तुला कमीत कमी 2 ते 3 मिनिटं लागत असतात. त्या ठिकाणी परीक्षा हॉलमध्ये सोडवण्यासाठी तुझा हात कापत असतो. भले तुझं सूत्र जरी पाठ असेल तरी सुद्धा. पण या पद्धतीमध्ये तुझा हात कापणार नाही सोन्या. या पद्धतीमध्ये तुझ्या चेहऱ्यावर स्माईल येईल. आपला शब्द आहे. अशा पद्धतीने सोडवायचा प्रयत्न कर. एक रक्कम चक्रवाढ व्याज दराने 10 वर्षात 4 पट होते, तर 15 वर्षात किती? सर आता या ठिकाणी ते याचे दुप्पट झाले नाही. आतापर्यंत तुम्ही दाखवले होते. इथे याचे दुप्पट होत आहेत किंवा तिप्पट होत आहेत. म्हणजे 5ला 3 ने गुणलं तर 15 येत आहेत. त्यावेळेस आपण याचं घन केलं. समजा 5ची दुप्पट केली 10 होत आहेत. त्यावेळेस मला याचा वर्ग करता येईल. पण इथे तिप्पट नाहीये. बघ ना, अशाच प्रकारे गणित आहेत ना. अशा वेळेस काय करायचं? इथे वर्ष लिहि. त्याच प्रकारे वर्ष आणि इथे आहे पट. लोड घेऊ नकोस सोन्या. तू एक गोष्ट मला सांग, 10 वर्षांमध्ये 4 पट होते. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. याचा अर्थ 5 वर्षांमध्ये, म्हणजे याचे मी निम्मे केले. याचाच अर्थ मला याचे निम्मे नाही करायचे, याचा वर्गमूळ काढायचे. वर्गमूळ काढलं 4चं तर येतं 2. म्हणजेच 5 वर्षांमध्ये तीच रक्कम दुप्पट होते. 5 वर्षांमध्ये तीच रक्कम दुप्पट होते. जर 10 वर्षांमध्ये ती 4 पट होत असेल तर 5 वर्षांमध्ये तीच रक्कम दुप्पट होते. तेच तर तुला लिहायचं ना. 5 वर्षांमध्ये दुप्पट, 10 वर्षांमध्ये याचा वर्ग कर, म्हणजेच काय? 2चा वर्ग. 15 वर्षांमध्ये 2चा घन कर. अरे 20 वर्षांमध्ये 2चा चौथा घात कर. तुझ्या पद्धतीने सोडत बस. आपल्याला काय विचारलंय? 15 वर्षांमध्ये. 15 वर्षांमध्येच विचारलंय ना. बस 2चा घन किती येतोय? अरे सोन्या किती येतोय? पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. असं करू नकोस, उत्तर देत जा. टाईप 3 बघूया आपण लगेच. टाईप 3 मिशन खाकी बॅच आपण लॉन्च केलेली. 3 टाईप बघण्यापूर्वी महत्वाची माहिती सांगू इच्छितो. मिशन खाकी बॅच जबरदस्त बॅच सोन्या. बेसिक टू ऍडव्हान्स नव्या पॅटर्नला अनुसरून या बॅच मध्ये शिकवलं जाते. विशेष म्हणजे सर्व लेक्चर, म्हणजे रोज 4 तास लेक्चर लाईव्ह होत असतात. सर्व लेक्चर सध्या लाईव्ह चालू आहेत. व्हिडिओ 5 वेळा तुम्ही बघू शकता. खऱ्या अर्थाने म्हटलं तर 5 वेळा बघायची सुद्धा गरज पडणार नाही, कारण सगळी टॉपची फॅकल्टी तुम्हाला शिकवते. यापूर्वी वेगवेगळ्या पोस्ट मिळाले, जबरदस्त अनुभव असलेले, 10 ते 12 वर्षांचा अनुभव या शिक्षण जगतामध्ये असलेले अशी सगळी टॉपची फॅकल्टी तुम्हाला या बॅच मध्ये शिकवते. आठवड्याला टेस्ट असते, म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जे काही शिकवलेले त्याच्यावर आधारित या आठवड्यामध्ये टेस्ट असते. महत्वाचं म्हणजे टेस्टच्या टॉपरला आपण बक्षीस सुद्धा देत असतो. 8 महिन्याचा कालावधी आहे बॅचचा. मित्रांनो, बॅच घ्यायची असेल तर सध्या ऑफर मध्ये चालू आहे. 1000 रुपये फी नाहीये. माझ्या मते 400 रुपये सुद्धा फी नाहीये. 200 रुपये का 300 रुपये काहीतरी फी आहे. घ्यायची असेल तर लवकरात लवकर घेऊन टाका. वाढणार आहे, आपल्याकडे पॉम्पलेट तयार आहे. फीज वाढली की तुझा फोन येत असतो की सर मिशन खाकी बॅच मला घ्यायची होती, कालच घ्यायची होती, माझ्याकडे पैसे नव्हते, तिचा रिचार्ज करायचा होता म्हणून माझे पैसे संपले आणि मग आता आज आहेत आणि मला कालच्या फीज एवढी द्या. तसलं नाही जमत सोन्या. ऍपमध्ये एकदा सेटिंग लावली विषय संपला. मग 91-58-58-59-59 या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. पोलीस भरतीची आता परीक्षा ग्राउंड वगैरे चालू आहे. मी तर म्हणतो सोन्या, आजपासून जरी तू अभ्यासाला सुरुवात केली, मिशन खाकी बॅच घेऊन टाक. जबरदस्त आहे. आणि ऑफर मध्ये रोज 4 तास लेक्चर बघ. सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत अशा प्रकारे मॅनेजमेंट करायचं. म्हणजे एकूण आठवड्याचे 5 दिवस तुला लेक्चर बघायचे. त्याचप्रमाणे आठवड्याचे जे 2 दिवस राहिलेले आहेत ना, शनिवार आणि रविवार, या बॅचचं बऱ्यापैकी तू फॉलो कर. म्हणजे या बॅचमध्ये शिकवलेल्या सगळ्या गोष्टी, इथे तू जे काही शिकलेलं आहे ना आठवड्याभरामध्ये, त्याचा अभ्यास तुला 2 दिवसामध्ये सफिशियंट आहे. या बॅचमध्ये ओके मध्ये होऊन जाईल. ही बॅच फास्ट ट्रॅक बॅच आहे मित्रांनो. जे विद्यार्थी मागील वर्षात किंवा त्याच्या मागील वर्षात 5 ते 10 मार्काने राहिले होते, त्यांच्यासाठी खास करून शेवटी जबरदस्त अभ्यास करण्यासारखी बॅच. सगळा अख्खा पोलीस भरतीचा सिलेबस या बॅचमध्ये आपण कव्हर केलेला आहे. महत्वाचं म्हणजे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन सुद्धा दिली गेलेली. आत्ताची लेटेस्ट अपडेटेड माहिती सुद्धा या बॅचमध्ये तुला मिळेल. सिलेक्टेड आहोत म्हणून सिलेक्शन देऊ. कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक मात्र बॅच आहे बरं का, अंतिम रिव्हिजन बॅच किंवा फास्ट ट्रॅक बॅच अशी आहे, यामध्ये स्वतः PSI असलेले, STI असलेले, वेगवेगळ्या पोस्ट मिळालेले शिक्षक तुम्हाला या बॅचमध्ये शिकवतात.
या बॅचला सुद्धा तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आजपर्यंत एवढं डिस्काउंट दिलं नव्हतं, तेवढं डिस्काउंट दिलं गेलेलं आहे. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा. ऍप इन्स्टॉल करत असताना तुम्हाला या ठिकाणी लोगो बघायचा आहे. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करून त्या ठिकाणी केवळ तुम्ही लॉग इन केलं तरी सुद्धा तुम्हाला रोजच्या चालू घडामोडीच्या पीडीएफच्या माध्यमातून अभ्यास करता येईल. आठवड्याच्या चालू घडामोडी, मंथली करंट अफेअर्स याची पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला ते फ्री आहे. आणि तुम्ही या व्यतिरिक्त अजून महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करून ही बॅच घेऊ शकता, ही सुद्धा बॅच घेऊ शकता. माझं म्हणणं आहे दोन्ही बॅच घ्या आणि जबरदस्त अभ्यास करा. ठीक आहे. आजपासून जरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तरी सुद्धा तुम्ही ज्यावेळेस परीक्षेमध्ये जाल, परीक्षा ज्यावेळेस तारीख येईल त्या तारखेपूर्वी तुमचं अख्खा सिलेबस कव्हर होईल. अशा प्रकारचं सगळं काय. पण आजपासून तुला सुरुवात करावी लागेल सोन्या. अजून तू काही दिवस उशीर केला, विषय संपला तुझा, तू लगेच बाजूला फेकला गेला. पुढची टाईप, ती तिसऱ्या क्रमांकाची टाईप बघा. चक्रवाढ व्याजदराने 625 रुपये, रकमेचे 2 वर्षात 729 रुपये होतात. तर व्याजाचा दर तुला विचारला गेलेला आहे. बघ ना, चक्रवाढ व्याजदराने 625, या ठिकाणी त्याचे होतात किती, 729. वर्ष किती आहेत, 2 वर्ष. ठीक आहे. 2 वर्ष दिलेले आहेत ना सोन्या. याचा अर्थ तुला काय करावं लागणार आहे, तर याचं वर्गमूळ काढून घे 625, याचं सुद्धा वर्गमूळ काढून घे 729. किती येते वर्गमूळ याचं, 25 येते. सर तुम्ही बघताशनी सांगितलं सोन्या, मेंटॉस जिंदगीची सिरीज बघितली नसेल तर त्या ठिकाणी बघून घे सोन्या. आतापर्यंत मी 18 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे. याच्यासाठी एक वेगळी प्लेलिस्ट बनवू. अगोदर ती मेंटॉस जिंदगीच्या प्लेलिस्ट मध्येच टाकू. त्यानंतर कारण आता चॅप्टर वाईज आपण घेतोय, सगळे शॉर्ट ट्रिक घेतोय, अख्खा सिलेबस तुझा कव्हर करतोय. त्यासाठी मेंटॉस जिंदगीच्या त्या प्लेलिस्ट मध्ये असेल. पण पुढे अजून वेगळी प्लेलिस्ट बनवणार आहे मी, खास करून गणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक साठी एक वेगळी प्लेलिस्ट असेल. ती प्लेलिस्ट, तेथील पहिला व्हिडिओ हाच आहे, पहिला भाग असेल. किंवा अजून आपण वेळ बघूया, किती वेळ झालेला आहे यामध्ये. ठीक आहे, 16 मिनिटं झालेले आहेत. बघूया आपण अजून, म्हणजे मला एक 40 मिनिटापर्यंत व्हिडिओ घेता येईल. तर वर्गमुळात आहे, तुला फक्त लाईक ठोकायचे सोन्या. आणि व्हिडिओ 10,000 प्लस गेला की पुढचा चॅप्टर येईल. आणि 1,000 लाईक असायला पाहिजेत बरं का. पुन्हा नीट समजून घे, 1,000 लाईक आणि 10,000 प्लस व्ह्यूज. आणि हाईपचं बटन असतं की ना, हाईप विचारलं जात असतं, हाईप सुद्धा ठोकून दे. तुझा आवडता शिक्षक आहे ना मी, ठोकून दे ना. तुझ्यापर्यंत सगळं पोहोचवतोय सोन्या. तुझा एवढा विचार करत असतो मी, माझा एवढासा विचार करत नाही. सर हाईपमुळे तुम्हाला पैसे मिळणार आहेत, लाईकमुळे तुम्हाला पैसे मिळणार आहेत, तसलं काही नसतं सोन्या. तू स्वतः सर्च कर युट्यूबवरून, कोणालाही काही मिळत नाही. मिळत असतं अतिशय नगण्य, कमी असतं. तुला फक्त आणि फक्त मुख्य प्रवाहात ठेवायचं आहे गणित बुद्धिमत्ता. यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, त्यासाठी बाकी काही नाही. बाकी लोड घेऊ नको. तुला वाटेल की पैसे कमवण्यासाठी बोलतायत किंवा काय बोलतायत किंवा युट्यूबवर रोज येत आहेत, तिथून लय मोठं काय मिळतं, तसलं काय नाही. तू स्वतः सर्च कर, तुला कळेल की काय मिळतं काय नाही मिळत. असं नसतं सोन्या. इथं 25 दिसतंय, या ठिकाणी 27 दिसतंय. दोघांमधील फरक बघ ना, कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. म्हणजेच काय, 25 वर 2 वाढलेले आहेत. 25 वर 2 वाढलेले आहेत सोन्या. 25 वर किती वाढलेले आहेत, 2. अंशस्थानी 2 लिही, छेदस्थानी 25 लिही, गुणिले 100 करून टाक, तुला तुझं उत्तर मिळतंय. 25 × 25. या ठिकाणी किती, 4 गुणिले 2 केले तर 8, म्हणजेच किती, 8% दराने. पुन्हा नीट समजून घे, मी काय केलं, चक्रवाढ व्याज दराने याचं वर्गमूळ काढलं. का वर्गमूळ काढलं, कारण 2 वर्ष विचारले, 3 वर्ष विचारले तर मी घनमूळ काढणार, 4 वर्ष विचारले तर तशा प्रकारे करणार मी. या ठिकाणी 729, याचं सुद्धा मी वर्गमूळ काढलं. याचं वर्गमूळ, याचं वर्गमूळ, या दोघांमधील फरक 2चा आहे. म्हणजेच 25 वर किती वाढ झालेली, 2ची वाढ झालेली. याचा अर्थ मला ते टक्केवारी काढायची. अंशस्थानी 2 लिहिणार, छेदस्थानी 25 लिहिणार, गुणिले 100 केले तर मला टक्केवारी मिळते. आणि जेवढी टक्केवारी मिळालेली आहे ती मला चक्रवाढ व्याजदर मिळालेलं आहे माझं. कळते का? तशाच प्रकारे चक्रवाढ व्याजदराने 1,000 रुपये रकमेचे 3 वर्ष, आता आजपर्यंत तुला 2 वर्ष आणि 3 वर्ष यावरच विचारलेलं. त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुला ही टाईप माहितीये का, याचं तुला घनमूळ काढता येते का, वर्गमूळ काढता येते का, त्यानंतर पुढची गणितीय क्रिया करता येते का, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. यासाठी सूत्र वापरायची गरज नाहीये सोन्या. इथं दिसतात ना 3 वर्ष, याचा अर्थ 1000 घनमूळ आणि त्यानंतर अजून 1331 तुला घनमूळ काढायचं. याचं घनमूळ येतं 10, याचं घनमूळ येतं 11. आणि हे बघताशाने निघत असतं. यापूर्वी सुद्धा आपण शॉर्ट ट्रिकने सगळ्या काही गोष्टी तुला तुझ्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि पुढे आगामी काळात सुद्धा वर्गमूळ कशा प्रकारे काढायचे, घनमूळ कशा प्रकारे काढायचे, यासाठी अजून एक वेगळा व्हिडिओ मी तुला काय सांगतोय, तुझे एकूण 19 चॅप्टर कव्हर करणार ना, तशा प्रकारे सगळं तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. सगळं शॉर्ट ट्रिकने असणार आहे. धुवाधार बॅटिंग करणार आहे सोन्या. 2026 आज 1 तारीख आहे ना, 1 तारखेलाच पहिला व्हिडिओ पडतोय. विचार कर 2026 पर्यंत काय देणार आहे तुला मी. मग 10 वर 1 वाढलेला आहे, किती, 1 वाढलेला आहे. याचा अर्थ अंशस्थानी 1 लिही, छेदस्थानी 10 लिही, गुणिले 100 करून टाकणार सोन्या, तुला तुझं उत्तर मिळते.
किती येणार? 10% येणार. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच चक्रवाढ व्याज दराने किती? 10% चक्रवाढ व्याज दराने 1,000 रुपये रकमेचे 3 वर्षात 1,331 रुपये होतात. बस तशाच प्रकारे या ठिकाणी एकूण किती टक्के आहे? तर 8% चक्रवाढ व्याज दराने 625 रुपये रकमेचे 2 वर्षांत 729 होतात. असं गणित आलं. त्या ठिकाणी 2 दिलेले, म्हणजे ते काय आहे? तर कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे. ही सुद्धा कुठल्या तरी संख्येचा वर्ग, ही सुद्धा संख्या कुठल्या तरी संख्येचा वर्ग असते. ज्यावेळेस 3 वर्ष दिलेलं असतं, अशाच प्रकारचं गणित असतं. ज्यावेळेस 3 वर्ष दिलेलं असतं, याचा अर्थ काय? तर या ठिकाणी ही जी संख्या दिसते ती घनमूळ आहे कोणत्या तरी संख्येचा. ही सुद्धा संख्या कोणत्या तरी संख्येचा घनमूळ आहे. घनमूळ आहे, घन आहे, मग घनमूळ काढायचं तुला अशा प्रकारे. मग टाईप 4 आता आपण बघणार आहोत. टाईप 4 मध्ये बघा, पहिला प्रश्न, एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 40 रुपये व 46 रुपये आहे. तर दर साल दर शेकडा व्याजाचा दर तुला विचारला गेलेला आहे. सुरुवातीला काय? चक्रवाढ व्याज दराचं पहिल्या वर्षाचं दुसऱ्या वर्षाचं दिलेलं आहे. वाढ किती झालेली आहे सोन्या? 40 46. वर्ष किती आहे? एकच आहे. लोड घेऊ नकोस. वाढ कितीची झालेली आहे? 6ची वाढ झालेली. कशावर वाढ झालेली आहे? एकाच वर्षात झाली बरं का. कशावर वाढ झालेली आहे? 40 वर वाढ झालेली. याचा अर्थ 6 अंशस्थानी लिही, छेदस्थानी 40 लिही आणि गुणिले 100 कर. सोन्या तुला तुझं उत्तर मिळतंय. हे शून्य कट, हे शून्य कट. याचे निम्मे केले तर 2 होतात, याचे निम्मे केले तर 3 होतात. मग बे क बे आणि या ठिकाणी 5 कर. गुणिले दोघांचा कर. तुला तुझं उत्तर मिळतंय 5 10 5 त्रिक 15. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 40 रुपये व 46 रुपये आहे. तर दर साल दर शेकडा व्याज दर किती असणार आहे? 15% असणार आहे. 6 महिन्याचे काढायचे आपल्याला पुढे. लय गणित समाविष्ट केलेले आहेत. शेवटपर्यंत बघ व्हिडिओ. एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 125 रुपये व 150 रुपये आहे. 2 वर्षांचं दिलेले. आणि वर्षामधील फरक किती आहे हे नीट समजून घे. पहिला वर्ष, दुसरा वर्ष, कोणताही वर्ष असू दे, पुढे ते सुद्धा गणित समाविष्ट केलेले आहेत. बघ ना, 125 होतं पहिल्या वर्षी. या ठिकाणी वर्षामधील फरक किती? एकच वर्ष आहे. हे नीट बघून घे बरं का, किती वर्षांचा फरक आहे. आणि मग नंतर 150, कारण पुढे गणित बदलणार आहे. तुला दाखवणार आहे मी. सगळे टाईप तुझ्यापर्यंत पोहोचवायचे. मग दोघांमधील फरक किती आहे? 25चा आहे. याचा अर्थ 125 वर 25ची वाढ झालेली. अंशस्थानी 25, छेदस्थानी 125 गुणिले 100. टक्केवारीमध्ये किती वाढ झालेली ते काढायचं ना तुला. तर त्यासाठी 25 एक 25 आणि 25 पाचा 125. पाढे सुद्धा पाठ करून घे सोन्या. आणि मोजके पाढे पाठ कर. लोड घेऊ नकोस. 20 पर्यंत पाढे पाठ कर कमीत कमी. आणि या व्यतिरिक्त अजून 10 पर्यंत कमीत कमी वर्ग तुला माहिती असायला पाहिजेत आणि घन तुला माहिती असायला पाहिजेत. बाकी त्याच्या पुढचे माझ्यावर सोडून दे. शॉर्ट ट्रिकने तुला दाखवतो कशा प्रकारे काढायचे असतात. 5 एक 5 या ठिकाणी 2 येतात 20. बस 20%. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. किती सेकंद लागला सोन्या सोडवायला? चक्रवाढ व्याज दराने गुंतवलेली एक रक्कम 2 वर्षात 1500 रुपये, 3 वर्षात 1650 रुपये आणि 4 वर्षात 1815 रुपये होत असते. तर व्याजाचा दर तुला काढायचा आहे. स्टेप बाय स्टेप हार्डनेस वाढते. लोड घेऊ नको. मी आहे ना तुझ्यासोबत. 2 वर्ष, त्यानंतर 3 वर्ष आणि त्यानंतर 4 वर्ष. या ठिकाणी वर्ष. प्रत्येक वेळेस तुला लिहून देऊ का हे सगळं? वर्ष. आणि इथे सुद्धा वर्ष आहे. ठीक आहे. फरक कितीचा दोघांमध्ये? एकचाच आहे. इथे सुद्धा एकचाच फरक आहे. काय अडचण नाही असणार आहे. याचा अर्थ अजून सोप्या पद्धतीने आपण सोडू शकतो. म्हणजेच काय करावं लागेल? पहिल्या वर्षी किती वाढ झालेली किंवा दुसऱ्या वर्षी किती वाढ झालेली? 1500. बरोबर आहे की नाही? आपल्याला अजूनही मुद्दल माहित नाहीये, पण आपल्याला काय विचारलं गेलं? व्याज दर विचारलं गेलेले. पहिल्या वर्षी म्हणजेच दुसऱ्या वर्षी 1500 रुपये आणि पुढे 3 वर्षानंतर तीच रक्कम होते 1650 रुपये. अजून 4 वर्षानंतर तीच रक्कम होत आहे 1815 रुपये. कोणतेही 2 वर्ष उचल सोन्या, कारण सगळ्यांमध्ये 1-1 वर्षांचा फरक आहे. कोणतेही 2 वर्ष उचल. या ठिकाणी 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष सलग दिलेले आहेत. तुला 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष सलग दिलेले असतील किंवा कोणतेही 2 वर्ष दिलेले असतील. 5 आणि 6 या वर्षांमध्ये एवढे एखाद्या रकमेवर चक्रवाढ व्याज दराने रक्कम घेत आहे आणि त्यावेळेस तुला व्याज जर काढायचा असेल तर लोड घेऊ नको. 1 वर्षाचा फरक असेल ना, तर त्यावेळेस तुला जे सोपं गणितीय क्रिया वाटते, मला ही सोपी वाटते. 1500 वर 1650 वाढलेले आहेत. याचा अर्थ किती वाढलेले आहेत? 150 वाढलेले आहेत. म्हणजेच 1500 वर 150 वाढलेले टक्केवारी काढायची मला. 150 छेद 1500 करून टाक गुणिले 100 कर सोन्या. हे शून्य कट कर, हे शून्य कट कर, हे शून्य कट कर, हे शून्य कट कर. सर तुम्ही तुमच्या पद्धतीने आकडेवारी आणलेली आहे सोन्या. सगळे गणित तुझ्या परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि मी वर्ग 2 पासून ते पोलीस भरतीपर्यंत सांगतोय तुला. केवळ तुला शेवटपर्यंत बघायचं, कंटिन्युअसली बघत राहायचंय. आणि व्हिडिओ आवडत असेल तर तशा प्रकारे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि लाईक सुद्धा ठोकायचं आहे. तुझा प्रतिसाद असेल तरच मी आहे, अन्यथा मी अजिबात येणार नाही सोन्या. फावला वेळ आहे का आपल्याकडे?
असं करू नकोस सोन्या. बघ या ठिकाणी 15 आणि या ठिकाणी किती येणार 10. बस तुला तुझं उत्तर मिळतंय. टक्केवारी किती? तर 10%. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण सर खरंच 10% आहे. तर सर तू प्रत्यक्षात सोडून बघ ना. 1650 आणि 1815. माझ्यावर विश्वास ठेवू नको. जर मी खोटं बोलत असेल किंवा तुला काहीतरी उगाच ट्रिक सांगत असेल तर तशा प्रकारे बघ दोघांमधील फरक अंशस्थानी ठेव, छेदस्थानी 1650 ठेव आणि गुणिले 100 कर. तुला तुझं उत्तर मिळतं. तेवढेच टक्के येणार. 10%नेच वाढ झालेली. तशाच प्रकारे अजून पुढची अमाऊंट चक्रवाढ व्याज दराचाच प्रश्न आहे बरं का. नाही तर तुम्हाला वाटेल टक्केवारीचा. मी वेगळ्या पद्धतीने सोडत असतो. तसलं सूत्राचा वापर करत नाही. चक्रवाढ व्याज दराने गुंतवलेली रक्कम 2 वर्षात 1600 रुपये, 3 वर्षात 1680 रुपये आणि 4 वर्षात 1764. हे मी यापूर्वी मेंटल जिंदगीच्या सिरीज मध्ये सोडून दाखवलं होतं तुला. हाच गणित होता तो. फक्त या ठिकाणी बघ 2 वर्ष दिलेले, त्यानंतर अजून 3 वर्ष दिलेले, त्यानंतर 4 वर्ष दिलेले आहे. लोड घेऊ नकोस. 2 वर्षांमध्ये ती 1600 म्हणजे आपल्याला मुद्दल माहित नाहीये, पण 2 वर्षांमध्ये तीच अमाऊंट 1600 होते चक्रवाढ व्याज दराने. त्या व्यतिरिक्त अजून व्याज दर सुद्धा माहित नाहीये. 3 वर्षांमध्ये होते 1680 आणि 4 वर्षांमध्ये 1764 होत आहे. बरोबर आहे. वाढ कितीची झाली तेवढीच बघ ना. या ठिकाणी या दोघांमध्ये वाढ झालेली 80ची. कशावर वाढ झालेली? 1600वर. याचा अर्थ अंशस्थानी 80, छेदस्थानी 1600 आणि टक्केवारी काढायची. एकूण 80 वाढ झालेली 1600वर, पण किती टक्क्याने झालेली यासाठी गुणिले 100 करून टाक. तुला तुझं उत्तर मिळतं सोन्या. 2000 बॅटिंग करायची 2026 ला. तत्तर व्हायला पाहिजे आयुष्यामध्ये. याचे निम्मे कर. जर तुला भागाकार जमत नसेल तर 40. याचे निम्मे कर 8. 8 पंचे 40. 8 1 8. उत्तर किती आलं सोन्या? 5%. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि पुढे तशाच प्रकारे 5%ने वाढ झालेली, पण चक्रवाढ व्याज दराने होते सगळी. काय तुझ्या पद्धतीने सोडव किंवा तू एक काम कर, तुझ्या मास्टरला सांग चक्रवाढ व्याज दराने हे गणित कशा प्रकारे. कसाही पडताळून बघ रे सोन्या. हेच उत्तर येणार म्हणजे येणार. तुझ्या समोर नाही येणार जर हे उत्तर नाही आलं तर. चक्रवाढ व्याज दराने गुंतवलेली एक रक्कम 2 वर्षात 800 रुपये, 3 वर्षात 920 रुपये. आणि हे केंद्रामध्ये विचारला होता तुला प्रश्न. ट्रान्सलेट करून तुझ्या समोर आणलेला आहे. 800, 3 वर्षात 920 आणि 4 वर्षात 1058 रुपये. तर व्याज दर अनेक जण विद्यार्थी विचारत असतात, खाली कमेंट करतात की सर मी आत्ताच SSC GDचा फॉर्म भरलेला आहे किंवा SSC CGLचा फॉर्म भरलेला आहे, तर त्यासाठी उपयोगीच आहे का? सरसकट मी टाईप कव्हर करतोय सोन्या. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. सगळे टाईप आपण जर आजच्या आज कव्हर केले ना, चक्रवाढ व्याज दर इथूनच तुला प्रश्न येणार. हे वारंवार तुला फिरून फिरून का मी बोलतोय? कारण तेच कमेंट करू नकोस. हा व्हिडिओ आवडत नसेल तशा प्रकारे कर कमेंट. सर लय स्पीड मध्ये घेता, तुम्ही काय शिकवता ते कळत नाही. आवडत असेल तशा प्रकारे कर की कमेंट. चक्रवाढ व्याज दराने गुंतवलेली एक रक्कम 2 वर्षांमध्ये 800 होते आणि 3 वर्षांमध्ये किती होते? 920 होते. 4 वर्षांमध्ये गरजेचंच नाहीये, पण तुला एक्सप्लेन करावं लागते. मी फक्त 2च वर्ष बघणार कुठले तरी, ज्या ठिकाणी मला एक तर 4 आणि 3 वर्षांमध्ये वाढ किती होते ते जर गणितीय क्रिया सोपी वाटत असेल तर ती अगोदर करणार, किंवा मी 800 आणि 800 वर वाढलेत किती 120 एवढंच करणार. या दोघांमध्ये वाढ किती झालेली? 120 ची झालेली आहे. कितीवर? 800 वर झालेली. याचा अर्थ अंशस्थानी 120, छेदस्थानी 800. टक्केवारीमध्ये 100 गुणिले करावे लागतात. गुणिले याचा अर्थ हे 0 कट, छेदस्थानचे हे 2 0 कट. 8 1 8. तुला सर अवघड वाटत असेल तर याचे निम्मे कर 4. याचे निम्मे कर 60. आधा गुणाकार करून बघ जातोय का भाग? 4 पंचे 20. याचा अर्थ 15%. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. 4 10 40 आणि 4 पंचे 20. 40 आणि 20 60 होत असतात, म्हणजेच 4 1 4. इथे होतात किती? 15. किंवा तुला जर कळतच नसेल तर काय सोन्या, पर्याय नाही. 60 आणि 4 4 1 4 या ठिकाणी येणार. छेदस्थानी इथे ठीक आहे 2 0. 4 पंचे 20. 20 गेला की नाही? भाग गेला की नाही? तर सोन्या विश्वासच नाहीये. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, एका रकमेचे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या वर्षाचे अनुक्रमे. अशा प्रकारे सेम टू सेम प्रश्न आला होता तुम्हाला. 60 म्हणजे हाच प्रश्न आला होता. मग या ठिकाणी पहिल्या कोणत्या वर्षाचं विचारलं? दुसऱ्या. 60 आणि अशाच प्रकारे विचारलं जात असतं बरं का. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाचं. 60 नंतर 63, त्यानंतर 66.15. आणि आता तुला व्याज जर विचारला गेलेला पॉईंट बघितला की तू लगेच घाबरत असतो. अजिबात गरजेचं नाही यार. 4थं वर्ष बघायचंच नाहीये आपल्याला. सोड ना. 60 वर 3 वाढलेले सर. बस अंशस्थानी 3 ले, छेदस्थानी 60 ले. 3 1 3 आणि या ठिकाणी 2 20 येतात. गुणिले 100 करून टाक. 20 कट 0 कट 2 1 2 या ठिकाणी येतात 5. 5% येणार. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सर नेमकं काय केलं तुम्ही? लय गणितीय क्रिया स्पीड मध्ये करताय. सवय लागलेली सोन्या. 3
अंशस्थानी 60 म्हणजे छेदस्थानी 60 गुणिले या ठिकाणी 100 केलेले आहेत. का असं केलंय सर तुम्ही? त्याचं कारण असं आहे की दुसऱ्या वर्षी 60 एवढी रक्कम, त्याच्यावर वाढ झाली चक्रवाढ व्याजदराने 63 आणि त्याच्यावरच वाढ झाली चक्रवाढ व्याजदराने 66.15. चक्रवाढ व्याजदर असल्यामुळे 3 ने वाढलेलं नाहीये सोन्या. 66.15 याचा अर्थ किती? तर 3.15 ने वाढली. तू ह्या दोन्ही गणितीय क्रिया कर, तुला तेवढंच उत्तर येणार, किंवा या दोन्ही गणितीय क्रिया कर, तुला तेवढंच उत्तर येणार. मला हे सोपं वाटतंय म्हणून मी काय केलं, 60 वर 3 ने वाढ केली झालेली. याचा अर्थ अंशस्थानी मी 3 लिहिलं आणि छेदस्थानी मी 60 लिहिलं. आणि मला एकूण 60 वर 3 ने वाढ झाली, टक्केवारीमध्ये काढायची, किती टक्क्यामध्ये झालेली, तेवढंच माझं उत्तर आहे. याचा अर्थ मला गुणिले 100 करावे लागतील. मग 60चा एक शून्य मी कट केला, त्या ठिकाणी एक शून्य कट केला, 3 एक 3 केले, छेदस्थानी 6 होते, मग 2 ने भाग जातोय, याचा अर्थ 3 एक 3, छेदस्थानी 2, 6 कट केले आणि ते 2 कट करून पुढे 10 कट केले, मग 5 लिहिले, याचा अर्थ 5%. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया बघा, पुढचं टाईप 5 आपण आता बघणार आहोत. एका रकमेचे 3 व 6 वर्षांचे चक्रवाढ व्याजदर अनुक्रमे 4,000 आणि 5,000 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? आता बघ सोन्या, या ठिकाणी वर्षांमध्ये बदल झालेला आहे. नीट लक्ष देऊन बघ. या ठिकाणी असते रक्कम. रक्कम म्हणजेच काय? तर ती समजा मुद्दल असते. इथे जेवढं डिस्टन्स आहे तेवढाच इथं डिस्टन्स असायला पाहिजे, तेवढाच इथे डिस्टन्स असायला पाहिजे, तेवढाच इथे डिस्टन्स असायला पाहिजे. म्हणजेच काय की या रकमेवर 2 वर्ष इथे गॅप, समजा 2 वर्ष, या ठिकाणी सुद्धा गॅप, या ठिकाणी सुद्धा 2 वर्ष गॅप असायला पाहिजे, या ठिकाणी सुद्धा 2 वर्ष गॅप असायला पाहिजे, किंवा या ठिकाणी 4 वर्ष गॅप असायला पाहिजे. इथं जर 4 वर्ष गॅप असेल तर इथे सुद्धा 4 वर्ष गॅप, इथे सुद्धा 4 वर्ष गॅप, इथे सुद्धा 4 वर्ष गॅप असायला पाहिजे. किंवा या ठिकाणी 5 वर्ष गॅप असेल तर इथे सुद्धा 5 वर्ष गॅप असायला पाहिजे, इथे सुद्धा 5 वर्ष गॅप असायला पाहिजे, इथे सुद्धा 5 वर्ष गॅप असायला पाहिजे. आपल्याला दिलेलं आहे किती? 3 वर्ष गॅप दिलेला आहे. म्हणजेच काय? तर 3 वर्ष या ठिकाणी गॅप दिलेला आहे. म्हणजे पहिली मुद्दल 3 वर्षानंतर त्यावर किती? तर 4,000 रुपये होते. त्यानंतर अजून 3 वर्ष गॅप दिलेला आहे. 3च वर्ष आहे ना सोन्या, तर 3 वर्षानंतर याच रकमेचे 5,000 रुपये होत आहेत. पुढचं घेणंच नाहीये आपल्याला. आपल्याला विचारलंय काय? तर ती रक्कम कोणती? पुढचं सुद्धा तुला काढून दिलं असतं रे सोन्या आत्ता लगेच, पण हे नीट समजून घे. मुद्दल आपल्याला काढायची. या मुद्दलवर 3 वर्षानंतर एवढा व्याज त्यामध्ये ऍड करून रास मिळते 4,000 रुपये. आणि या 4,000वर चक्रवाढ व्याजदराने 5,000 रुपये हीच रक्कम होते. किती वर्षात? 3 वर्षात. इथे सुद्धा 3 वर्ष, इथे सुद्धा 3 वर्ष. इथे 4 वर्ष असले तर इथे सुद्धा 4 वर्ष असायला पाहिजे होते. इथे जर 5 वर्ष असेल तर या ठिकाणी सुद्धा 5 वर्षच असायला पाहिजे. त्याच वेळेस ही ट्रिक कामी येईल. इथे 10 वर्ष असेल तर अशाच प्रकारचे गणित असतात सोन्या, या व्यतिरिक्त नसतात. तुला इथे 3 वर्ष दिली, तिथे 4 वर्ष दिली, घ्या, तसलं नाही येते. आलं लक्षात? तसलं गणित असेल तर मला पाठव, या ठिकाणी कमेंटच्या खाली पाठव. जर असेल तर परीक्षा कोणत्या परीक्षेमध्ये आलं तर ते सुद्धा पाठव, नाही तर तू तुझ्या मनाने बनवशील कसंही गणित. त्यासाठी सुद्धा शॉर्ट ट्रिक काढून देईल. 15 मिनिटं जर मी विचार केला त्या गणितावर, त्यासाठी सुद्धा शॉर्ट ट्रिक निघत असते. तुला काय करायचंय? अशा वेळेस जी पहिली रक्कम दिसते ना, त्याचा वर्ग करायचा. वर्ग म्हणजेच काय? 2दा त्याचा गुणाकार करायचा आणि छेदस्थानी दुसरी रक्कम ठेवायची. तुला तुझं उत्तर मिळते. छेदस्थानी 5,000. बस. हे शून्य कट, हे शून्य कट, हे 3 शून्य कट केल्यानंतर ह्या ठिकाणचे 3 शून्य कट करून टाक. 5 एक 5, 5 चोक 20, याचा अर्थ 5 40. या ठिकाणी 8 ने भाग जातो, हे 2 शून्य इथे जसे तसे लिहून टाकले मी. 800 गुणिले जर मी 4 केले तर होतात किती? 8 दुणे 16, 8 त्रिक 24, 8 चोक 32, म्हणजे 3,200 होत आहेत सोन्या. म्हणजेच काय झालं? 3,200 या मुद्दलवर 3 वर्षात 4,000 रुपये आणि पुन्हा 3 वर्षात म्हणजेच एकूण 6 वर्षात 5,000 रुपये होत आहेत. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघतोय, तुम्हाला दिसतोय? नमस्कार महाराष्ट्राच्या. सांगू का? चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे, बोला ना. हॅपी न्यू इयर सर. एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 860 आहे, तर ती रक्कम दर साल दर शेकडा किती व्याज दराने बँकेत ठेवली गेलेली आहे? तसलाच प्रश्न थोडा फिरून प्रश्न विचारला गेलेला आहे. 800 रुपये आणि 860. याचा अर्थ काय? एका रकमेचे 2 वर्षात सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यामध्ये 800 रुपये. जर 2 वर्षांमध्ये या ठिकाणी समजा एखादी रक्कम आहे, आपल्याला माहित नाहीये, अशा वेळेस वाढ झालेली 800 रुपये आणि पुन्हा 800 रुपये
अशा प्रकारे म्हणजे जेवढी काय असेल ती. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दर यांच्यामधील फरक तुला काढायचा आहे. फरक काढत असताना दोघांमधील फरक काय, ते 60 दिसतोय ना, बस टक्केवारीमध्ये काढायचं आपल्याला. टक्केवारीमध्ये काढत असताना आपल्याला 800 करून टाक आणि गुणिले 100 करून टाक. थोडस कॉन्सन्ट्रेशन वीक झालं बरं का माझं सोन्या. आता हे अजून चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं असतं. वेळ किती झालेला एकदा मला बघू दे. बस अजून 5 मिनिटात होऊ दे. जेवढे असतील तेवढे टाईप. बाकी भाग 2 येणार, त्यामध्ये सुद्धा आपण कव्हर करणार. चक्रवाढ व्याज जर घाबरू नको, मी आहे ना सोन्या. ऑन कॅमेरा बोलतोय, जबाबदारीने बोलतोय. आणि ठुसके गणित आहेत. आत्ता शिक तर आपण लय नॉर्मल बघितलेले हे गणित. या गणितांसाठी लय कुठाने करत असतो. पण आगामी काळात अजून ज्यावेळेस 10,000 प्लस व्ह्यूज जातील या व्हिडिओला आणि 1,000 प्लस लाईक जातील आणि हाईप सुद्धा जबरदस्त करशील तो आठवड्याभर आणि कमेंट सुद्धा करशील, तशा प्रकारे तुझा प्रतिसाद असला तरच मी आहे. तशा प्रकारे प्रतिसाद कर आणि मग पुढे बघ एक 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 चॅप्टर आपण कव्हर करूया. सरळ व्याज लय ठुसकय, चक्रवाढ व्याज तुला अवघड वाटते म्हणून घेतलेले, हे सुद्धा आता तुला ठुसकं वाटेल. 2च व्हिडिओ बघ, अजून पुढचा व्हिडिओ बघ. तुला अक्षरशः सांगतो ठुसकं सर्वात ठुसका चॅप्टर हाच वाटेल, कारण हा पहिला आपण घेतलेला आहे. अख्खं गणित ज्यावेळेस आपण 19 चॅप्टर कव्हर करू त्यावेळेस ठुसके वाटतील तुला. बघ 60 इथे दिसतंय तुला. आता भागाकार जमाना लोड घेऊ नकोस. याचे अर्धे कर 30 होतात, याचे अर्धे कर किती होतात 4 होतात. अजूनही भागाकार जमाना. त्यावेळेस काय केलेले 60 वर वाढलेलेत ना. हा अजूनही तुला भागाकार जमाना. याचे अर्धे कर 2, याचे अर्धे कर 15 होत असतात. आणि मग बे एक बे या ठिकाणी किती होणार 7.5. तुझ्या परीक्षेमध्ये आलता पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 आणि 860 आहे. तर ती दर साल दर शेकडा किती व्याज दराने बँकेत ठेवली गेलेली आहे, तर 7.5% या व्याज दराने बँकेमध्ये ठेवलेली ती रक्कम 2 वर्षांमधील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे. फक्त तुला काय करायचंय, मी तुला काय सांगतो, 2 वर्षांचा असो, 3 वर्षांचा असो, 4 वर्षांचा असो, किती वर्षांचा असो, दोघांमधील फरक काढ. आणि फरक काढल्यानंतर त्या ठिकाणी 2 वर्षांचे सरळ व्याज, हा बरोबर आहे, चल 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 आणि 860 आहे. तशा प्रकारे दिलेले आहे. टाईप 6 आपण आता बघूया. जेवढे गणित जमतील टाईप 6चे तेवढे आपण कव्हर करूया. दर साल दर शेकडा 20% दराने 5,000 रुपयाचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज तुला विचारले गेलेले आहे. 2 वर्षांचे 5,000 रुपयांचे चक्रवाढ व्याज विचारले गेलेले. नीट लक्ष देऊन बघ किती टक्के आहे, 20%. सहसा तुला 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष इथपर्यंत विचारलं जात असतं. आणि त्यानंतर सगळे असले दुप्पट तिप्पट किती वर्षांनी कशा प्रकारे तसले विचारले जात असतात. बाकी अजून काय वेगळी टाईप राहिली असेल तर ती खाली दे. भाग 2 मध्ये आपण उर्वरित सगळे टाईप आपण कव्हर करणार आहोत. तशा प्रकारे सर्व काही तुम्ही कमेंट सुद्धा करायची, व्हिडिओ कशा प्रकारे आहे. दर साल दर शेकडा 20% दराने 5,000 रुपयाचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज तुला विचारले गेलेले. पहिल्या चक्रवाढ व्याज दर बरं का. जर सरळ व्याज म्हटलं ना तर वाढ कितीची होणार आहे, 20 अधिक 20 होतात 40. म्हणजे 5,000 रुपयात 40% वाढ होणार आहे जर 2 वर्षांचं म्हणलं. चक्रवाढ व्याज विचारलंय. आता सक्सेसिव्ह मेथड येते सोन्या. आणि सक्सेसिव्ह मेथडसाठी एक वेगळा व्हिडिओ सुद्धा घ्यायचा आहे. 20 पहिल्या वर्षी फर्स्ट टक्के 20% आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा तुला 20% दरानेच वाढवायचे, पण चक्रवाढ व्याज दर वाढवायचा. अशा वेळेस तू काय करणार सोन्या, अगोदर दोघांची बेरीज करायची. किती होते 40 होते. पॉइंट द्यायचा आणि दोघांचा गुणाकार करायचा. होतात किती 400 होतात. 20 गुणिले 20 किती होतात 400. हे 2 शून्य या ठिकाणी लिहायचे. गुणाकारामध्ये जरी आकडे आले, आकडे येऊ शकत नाहीत, येतात सुद्धा पुढे, परंतु ते आपण पुढे बघूया. एवढ्या डीप मध्ये सोडून उपयोग नाहीये. तसले ठुसके गणितच असतात, डोळ्याने उडवायचे गणित असतात. 4 अधिक 40 केले तर होतात 44. बस 44% वाढ होणार. कशावर 5,000वर होणार. म्हणजे 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज तुला मिळतं. जर 2 वर्षांचं असेल, जर 3 वर्षांचं असेल, जर 4 वर्षांचं असेल, त्यासाठी सुद्धा आपल्याकडे ट्रिक आहे. पण आत्ता नको वेळ घालवायला, कारण त्या ठिकाणी 2 मिनिटात तुला दाखवलं असतं. हे चार्टच तुला दिला असतं. चार्ट म्हणजे पाठांतर करण्यासाठी नाही बरं का. बघ ना या ठिकाणी किती. ठीक आहे आपण पुढे बघूया. 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज किती आहे, तर 44% तुला वाढ करायची. कशावर 5,000वर. आता तुला 10% माहितीत किती होतात रे, 500 होतात. याचा अर्थ 500 गुणिले 4 जर तू केले तर 5 चोक 20 म्हणजे 40% तुला मिळाले याचे 2,000. बरोबर आहे की नाही. इथपर्यंत तुला लक्षात येईल ना. 500 गुणिले 4 जर तू केले तर 2,000 होत असतात. म्हणजेच काय झालं, 5,000 चे 10% होतात 500. 40% होणार किती 2,000. पर्यायात कुठे दिसतंय 2,000च्या जवळ तुला, तर या ठिकाणी बघ 1100 दिसतंय. हे 2,000 होऊच शकत नाही. कारण काय, 44% आपल्याला काढायचे. आपण आतापर्यंत फक्त 40% काढलेले.
कट करून टाक. 7,200 होणार आहे का सोन्या? अरे तुला चक्रवाढ व्याज किती मिळणार हे विचारलं गेलेलं. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जर तुला जमत नसेल अजून 4% काढ, 1 कट कर. आणि मग 50 गुणिले 4 जर तू केले, कारण 44 म्हणजेच किती होतात? 40 अधिक 4 होत असतात, बरोबर 44 होत असतात. याचा अर्थ अगोदर तू 40% काढले, किती होत आहेत? 2000 अधिक 5 चोक 20 म्हणजेच 200 होणार, बरोबर किती होणार? 44% मिळणार. आणि म्हणजेच किती झाले? 200 आणि 2000 आणि 200 म्हणजे 2200 होणार. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दर साल दर शेकडा 10%. मला फक्त अजून एकदा वेळ बघू द्या रे स्वऱ्या. शेवटचं बघूया आपण हे. 10% दराने 2500 रुपयाचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज आपल्याला विचारलं गेलेले. 10% दराने म्हटलं ना, सक्सेसिव्ह मेथड तीच लागू होत असते. 2 वर्षांचं म्हटलेलं आहे, याचा अर्थ 10% सुरुवातीला, पुन्हा 10% पण चक्रवाढ व्याज आहे बरं का. सर्व व्याज म्हटलं असतं तर दोघांची बेरीज केली 20 झाला, विषय तुझा संपला. पण इथं चक्रवाढ व्याज विचारलं गेलेलं आहे, याचा अर्थ काय? दोघांचं अगोदर बेरीज करायची होते 20, पॉईंट द्यायचा आणि दोघांचा गुणाकार करायचा. दोघांचा गुणाकार होतो 100, लगेच टिपून नाही घ्यायचा. हे 2 अंक या ठिकाणी मेंटेन करायचे आणि हे एक एक्स्ट्राचा आलेला आहे ना 3रा अंक, तो यामध्ये मिसळायचा. म्हणजेच 21% वाढ होणार. किती? 21% वाढ होणार. कोणत्या अमाऊंटवर? तर 2500 वर 21% वाढ होणार. आता 21% म्हणजेच किती होतात? 10% अधिक 10% अधिक 1%, बरोबर आहे की नाही? आता तू सांग सोन्या, 10 मी जर कट केला तर 250 म्हणजे 10% होत आहेत, अधिक 250 म्हणजे 10% होत आहेत, आणि अधिक 1% मला या अमाऊंटचा काढायचा, तर अजून 10 मी कट करणार, होतात किती? 25. बस विषय संपला. यांची बेरीज करायची, तुला व्याज जर मिळेल. आणि तुला समजा एकूण शेवटी रास विचारलेली असेल तर डायरेक्टली सगळ्यांची बेरीज करायची, यामध्ये मिळवायची, तुला रास मिळते. 250 होतात, दोघांची बेरीज 500. हे असं बेसिक मध्ये समजून सांगावं लागतं, तुला त्यावेळेस कळतं. आणि 25 बेरीज कर, किती होणार? 5 0 2. तसं म्हटलं तर 525 लगेच सांगितलं असतं, पण तू अजून कन्फ्युज होशील. 525 काहीतरी चुकलंय का रे सोन्या? 10% दराने 2 वर्षांचे 21% काढायचे. पहिल्या वर्षांचं काढलेले, एक तर पर्याय चुकलेले असते, बरोबर ना? पर्याय चुकलेले आहेत. पर्याय 525 उत्तर आहे त्याचं. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 525. ठीक आहे, तर तुम्ही एकदा सोडून बघा. पुढचं अजून यस टाईप 7 पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. रेग्युलर येत चला आणि प्रतिसाद द्या. केवळ तुमच्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर भाग 2 सुद्धा येईल. तशा प्रकारे कमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल प्रतिक्रिया द्या, लाईक ठोकायचं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.